मला यश मिळालेलं आहे। मी सर्वप्रथम महायुतीचे आभार मानतो। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण, आमचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर सुनीताताई पवार, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर मराठवाड्याचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे आणि त्यांनी दिलेल्या ह्या भरपूर असे वेळ दिल्यामुळं हा विजय मला प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 9ही महायुतीचे आमदार या सर्वांनी भरभरून मतदान दिलं। महायुतीची संख्या 284 असताना 239 मतं मला मिळाली, 339 मतं मला मिळाली। त्याबद्दल मी त्या सर्व आमदारांचे आभार मानतो। पहिल्यांदा आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या 9 विधानसभेच्या जागा होत्या। 9च्या 9 जागा हे महायुतीने जिंकल्या। त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्व जागा महायुतीच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत। त्याचबरोबर परवाच झालेली महापालिकेची निवडणूक, त्यामध्येही महायुतीचा डंका आहे, आपण जिंकलेलो आहोत। आता राहिली फक्त MLCची जागा होती, तीही आज ह्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आपण जिंकलेलो आहोत। महाविकास आघाडीला म्हणजे 78 मतं जास्त पडलेली आहेत। 284 म्हणजे 78 मतं जवळपास जास्त पडलेली आहेत। माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे मतं बाद पण झालेले, 25 मतं बाद झालेली आहेत। याचा अर्थ की बऱ्याच जणांचा रोष होता, त्यांना हे पचलेला नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या दुफळीचा फायदा आम्हाला झाला असेल असं मला वाटतं। कोणत्या पक्षाचे सांगता येणार नाही, पवार गट कोणत्या गटाने आपल्याला साथ दिली असं काही सांगता येणार नाही, पण मतं जास्त पडलेली ही गोष्ट खरी आहे। तेव्हा देखील मतदान केलं तुमचं तर काहीच माहिती नाही, सांगतो कळत नाही, मध्ये कोणाचं मत कळत नाही का तुम्हाला सांगितलं असं भाऊ असं थोडं सांगणार, कोण सांगत असणार का? विजयाचे शिल्पकार कोण आहे? विजयाचे शिल्पकार सांगितलं ना मी तुम्हाला, सगळे नावं घेतले मी। हेच लोक माझे विजयाचे शिल्पकार आहेत। देवेंद्र भाऊ, रविदादा, अशोक चव्हाण साहेब, नंतर बावनकुळे साहेब, हे माझ्याकरता नेते मंडळी आहेत। त्या लोकांमुळेच मला हे प्रोत्साहन मिळालं आणि त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी आज विजयी होऊ शकलो। त्याचबरोबर आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे आमचे नगरसेवक, त्याचबरोबर आमचे मजपा मराठवाडा जनहित पार्टी, त्याचबरोबर आमचे NCP अजित पवार गटाचे सर्व आणि शिंदे गटाचे सर्व, या सर्वांनी मला मतदान केलं। त्या सर्व नगरसेवकांचे मी आभार मानतो आणि त्यांच्यामुळे मी आज विजयी होऊ शकलो। 9च्या 9 उमेदवार विधानसभेतल्या आमदारांनी मतदान मदत केली असं म्हणतात। विधान परिषदेचे आमदार जे होते हेमंत पाटील, त्यांच्याकडून मदत झाली? त्यांची सुद्धा मला मदत होती, लक्षात ठेवा, त्यांची मदत होती। आणि जे एक्स्ट्रा मतं पडले आहेत, आपल्याला पहिल्या दिवशी अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की सदृश्य हात आहेत, अदृश्य हात पण आमच्या बरोबर आहेत, त्यामुळे हे अदृश्य हाताची मतं असतील। ते अदृश्य कुठल्या हाताची म्हणजे ते मला सांगता येणार नाही, मला तर ते अशोकराव चव्हाण साहेबाला तुम्ही विचारा, ते अदृश्य कोणते आहेत ते। ठीक आहे, ओके.